वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरे। महायोगपीठे तटे भीमदत्तं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गाकारो प्रथमनमनं पाण्डुरङ्गाकारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठला। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आनंदकंद सच्चितानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या नियमाने चालणारी ही सृष्टी आणि या सृष्टीतील एक जीव, एक व्यक्तिमत्व, एक माता तत्व कैलासवासी लीलाबाई शिवाजी पाटील पोकळे या मावशींना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। किती वय होतं? किती वय असेल? 45 40? मी किती सांगू? 42 सांगू? 40 ते 45 वर्षांचे आयुष्य घेऊन या ताई इहलोकात जन्माला आल्या। इहलोकाचं आयुष्य त्यांनी उपभोगलं आणि 1 वर्षांपूर्वी इहलोकाचा त्यांनी निरोप घेतला। त्याच निरोपाला आपण देवआज्ञा म्हणतो। ही देवआज्ञा या मावशींना 1 वर्षांपूर्वी झालेली आहे। त्यांच्या पाठीमागे त्यांचा सर्व परिवार आहे। पती शिवाजी बाळाजी पाटील पोकळे, त्याचप्रमाणे 2 मुली आहे, सोनाली मनोहर बोराळे, भाग्यश्री शिवाजी पोकळे, त्याचप्रमाणे पुतणी आहे दिलीप विठ्ठल पोकळे, मंगल दगडू आटशेरे, दत्तात्रय भागवत पाटील पोकळे, मंगल रोहिदास पाटील वैद्य, किरण पांडुरंग पाटील पोकळे, आशाताई विक्रम पाटील यादव, त्याचप्रमाणे नातू आहे धनंजय मनोहर पाटील बोराळे। असा हा संपूर्ण परिवार आहे आणि या परिवाराला सोडून या मावशी आपल्यातून 1 वर्षांपूर्वी निघून गेलेले आहे। त्यांच्या वर्षश्राद्ध विधीनिमित्ताने प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा या परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेली आहे। खूप सुंदर असं आयोजन आहे। या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले असे असणारे आमचे सचिन भाऊ सरपंच साहेब ज्यांनी फोन केला होता, या अगोदरही या गावामध्ये त्यांनी बऱ्याच वेळा या ठिकाणी सेवा दिलेली आहे। 4-5 वेळेस मला वाटतं कीर्तन झालं असेल या गावात, 4थी वेळ आहे ना। असं वाटतं या गावात आलं की काय माझ्या माहेरालाच आले की काय।
सुंदर असं गाव आहे, वातावरणही खूप सुंदर आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं दर्शन घडले म्हणून त्यांचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे जमलेले सर्वच भाविक भक्त, पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, ग्रामस्थ मंडळी, त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला साथसंगत करणारे गायनाचार्य, ध्यानात राहत नाही बाबा वयामानानुसार माझ्या हरिभक्तपरायण चौधरी महाराज छान गायन करतात. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण विकास महाराज छान गायन करतात. अगदी फुलाप्रमाणे झेलून घेतील अशी मी अपेक्षा करते. त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण विष्णू महाराज छान मृदुंग वाजवतात. त्यांनी आजपर्यंत बऱ्याच जणांना वाजवलेलं आहे, नाही म्हणजे कीर्तन वाजवलेलं आहे. कीर्तन हातही फार गोड आहे. त्याचप्रमाणे पेटी मास्तर, दोन्ही पेटी मास्तर, त्याचप्रमाणे आमचे सर्वच टाळकरी मंडळी, बाल टाळकरी मंडळी, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर प्रकारे पावल्या खेळून साथ संगत करतात आमच्या महिला टाळकरी मंडळी. त्याचप्रमाणे आमची विनेकरी बाबा बघा ना कसे शोभूनच दिसतात. विनेकरी बाबा ही परमार्थिक वृत्तीचे आहे. त्याचप्रमाणे आज आमच्यासोबत कीर्तनाला आलेले माझे धर्मपती, पहिल्यांदा आले त्यावेळेस मी सिंगल होते, आता जोडीने आलेले आहे. हरिभक्तपरायण भागवताचार्य कीर्तनकार महेश महाराज वेरुळकर, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे साऊंड सिस्टीमवाले, साऊंड सिस्टीम अत्यंत सुंदर आहे. मला वाटतं सिस्टीमसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बऱ्याच ठिकाणी सांगावं लागतं आवाज वाढवा, आवाज वाढवा. इथं आल्यानंतर सांगावं लागतं आवाज कमी करा. सुंदर सिस्टीम आहे. त्याचप्रमाणे आमचे शूटिंगवाले दादा, जमलेले सर्वच भाविक भक्त, सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठला वर्ष श्राद्ध विधी निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, वर्ष श्राद्ध विधी का करायची? माझा दुसरा प्रश्न आहे, वर्ष श्राद्ध विधी कोणी करायची? माझा तिसरा प्रश्न आहे, वर्ष श्राद्ध विधी कशी करायची? आणि माझा चौथा प्रश्न आहे, वर्ष श्राद्ध विधी नाही केली तर काय होते? किती प्रश्न सांगितले मी? पुरुष मंडळ किती प्रश्न सांगितले? सर्वांनी मोठ्याने बोलत जा. किती प्रश्न झाले? 4. बचत गट किती प्रश्न झाले? सर्वजणी बोला मोठ्याने. किती प्रश्न झाले? 4. कोणते कोणते आले का आता पंचायत? वर्ष श्राद्ध विधी का करायची? वर्ष श्राद्ध विधी कोणी करायची? वर्ष श्राद्ध विधी कशी करायची? आणि वर्ष श्राद्ध विधी नाही केली तर काय होते? पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहू. वर्ष श्राद्ध विधी का करायची? गेलेला जीव ज्या कोणत्या योनीमध्ये गेलेला असेल, ज्या कोणत्या जीवाच्या जन्मामध्ये गेलेला असेल, ज्या कोणत्या लोकामध्ये गेलेला असेल, लोक कळले का? पण देवलोक, यक्षलोक, गोलोक, पाताळलोक, गंधर्व लोक वगैरे वगैरे पैकी कोणत्याही लोकामध्ये तो जीवात्मा जर गेलेला असेल तर त्या जीवाच्या जन्मामध्ये, त्या योनीमध्ये, त्या लोकामध्ये त्या जीवात्म्याला सुख, शांती, समाधान लाभावी यासाठी त्या जीवाच्या स्मरण प्रित्यर्थ या ठिकाणी वर्ष श्राद्ध विधी करावी. विठ्ठला आता आपला दुसरा प्रश्न, वर्ष श्राद्ध विधी कोणी करायची? कोणी करायची बरं वर्ष श्राद्ध विधी? कोणी करायची? वर्ष श्राद्ध विधी ही औरस पुत्राने करावी. आता औरस पुत्र कोणाला म्हणायचं? बरं जाऊ द्या, आपण कोणते पुत्र आहात? आपण कोणते पुत्र आहोत, आपण कोणत्या कन्या आहोत आपल्यालाच माहिती नाही. मी सांगते, लक्ष देऊ नाही का?
विवाहाचे 8 प्रकार पडतात. ब्राह्मविवाह, दैवविवाह, आर्षविवाह, प्राजापत्य विवाह, गांधार्व विवाह, शौच विवाह, पैशाच विवाह आणि राक्षस विवाह. किती झाले? सर्वांनी सांगा मोठ्याने, किती झाले? सर्वांनी सांगा किती झाले? कोणते कोणते? तेवढंच कशाला विचारता म्हणा. या विवाहापैकी ज्या स्त्री पुरुषाचा विवाह ब्राह्मविवाह पद्धतीने झालेला असेल त्या स्त्री पुरुषाच्या पोटी जो पहिला पुत्र जन्माला येईल त्याला म्हणायचं औरस पुत्र. आणि जर पहिली कन्या जन्माला आली तर ती औरस कन्या. तुम्ही म्हणाल आम्ही 2 किंवा 3 नंबरचे, 4 नंबरचे, मग आम्ही कोणते पुत्र? तर ते कनिष्ठ पुत्र आणि कनिष्ठ कन्या. वर्ष श्राद्ध विधी ही औरस पुत्रानेच करावी. विठ्ठला पण जर एखाद्याला औरस पुत्रच नसेल तर त्याचा विधी कोणी करायचा? त्याचा विधी त्याच्या दुसऱ्या पुत्रांनी करावा. पण जर एखाद्याला पुत्रच नसेल तर त्याचा विधी त्याच्या कुटुंबातील लोकांनी करावा. पण जर एखाद्याला कुटुंबच नसेल तर त्याचा विधी त्याच्या पुतण्याने करावा. पण जर एखाद्याला पुतण्याही नसेल तर त्याचा विधी त्याच्या जावयाने करावा. पण जर एखाद्याला जावयच नसेल तर त्याचा विधी त्याच्या जवळच्या नातलगांनी करावा. पण जर एखाद्याला नातलगच नसतील तर त्याचा विधी तो ज्या गावच्या हद्दीत राहतो त्या गावच्या जबाबदारी सचिन भाऊंकडे. पण जर एखाद्याला सरपंचच नसेल तर आता पुढची लिंक तुम्ही मोदींपर्यंत लावीत जा. मला सांगण्याचे तात्पर्य हा विधी औरस पुत्राने करावा. विठ्ठला विठ्ठला. आता आपला तिसरा प्रश्न, वर्ष श्राद्ध विधी कशी करायची? या विधीमध्ये प्रामुख्याने दानाचे महत्व सांगितलेले आहे. अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान, द्रव्यदान, दक्षिणादान हे दान प्रामुख्याने करावे. आणि अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अन्नदानम महद्दानम विद्यादानम तत्परम. किंवा सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारोनी. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान, कारण अन्नदान हे तृप्त दान आहे. बाकीचे कितीही दान केले तरी माणसाची तृप्ती होत नाही. पण एकदा का जेवायला बसला 2 चपात्या खाणार, 4 चपात्या खाणार, 6 चपात्या खाणार, 10 चपात्या खाणार, 15 चपात्या खाणार, बरोबर ना? मग तुम्ही काही बिकस काय ऐकून घेता? किती खाणार? जास्तीत जास्त किती चपात्या खाणार? जास्तीत जास्त 4. जास्तीत जास्त एखादा खाऊ शकतो 4. जास्तीत जास्त 4 चपात्या खाणार. त्यानंतर म्हणणार बस आता तृप्त झालो. म्हणजे अन्नदान हे तृप्त दान आहे. म्हणून अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. विठ्ठला म्हणून या परिवाराने या ठिकाणी अन्नदानाचे आयोजन केलेले आहे, पिंडदानाचे आयोजन केलेले आहे, ज्ञानदानाचे म्हणजे कीर्तनाचे आयोजन केलेले आहे, दक्षिणादान आहे ना.
हा ते महत्वाचं आहे. सुंदर आयोजन या परिवाराने या ठिकाणी केलेले आहे. आता आपला शेवटचा प्रश्न, वर्ष श्राद्ध विधी नाही केली तर काय होते? गेलेला जीवात्मा अदृश्य रूपाने या ठिकाणी येतो. या विधीचं आयोजन आहे की नाही ते पाहतो, आणि जर आयोजन केलेले नसेल तर तसाच असंतुष्ट होऊन परत जातो. पण जाताना त्या घरातील यश किंवा सुकृत घेऊन जातो. मग त्या घरामध्ये पैशाला पैसा लागत नाही, अन्नाला अन्न पुरत नाही. घरात सदैव भांडणं आणि कटकटीच होतात. म्हणून या पितरांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर जरूर 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 वर्ष श्राद्ध विधी करा. तुकोबाराय सुद्धा सांगतात, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. तुकोबाराय सांगतात, मी या पितरांचे ऋण फेडून टाकलेले आहे. म्हणून या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या परिवाराने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कारण या परिवाराला सुद्धा माहिती आहे की या जगात सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर ती आई आहे, आणि ती आईच आपल्या लेकराचं हित जपत असते. म्हणून तुकोबाराय सुद्धा सांगतात अभंगाच्या प्रथम चरणातून, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित,
थोडे पुढं सरकून बसा, मागं जागा राहिली नाही पुरुष मंडळींना. या पुढं पुढं, महिला मंडळ तुम्ही पण या पुढं पुढं, या जवळ या, या आजी जवळ या, इथं या सगळेजण पुढं पुढं. या आजी पुढं पुढं, या या, जागा सोडू नका मध्ये, या पुढं. विठ्ठल 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ती आईच आपल्या लेकराचं हित जपत असते. म्हणून या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर ती आई आहे. एक जण म्हणाला, आईपेक्षा पृथ्वी मोठी आहे ना. अरे भाई, पृथ्वी काहे की बड़ी, वो तो शेष के माथे पे खड़ी, तो कौन बड़ा? शेष बड़ा. कौन बड़ा? जोर से बोलिए सब लोग, कौन बड़ा? अरे भाई, शेष भी काहे का बड़ा, वो तो शंकर जी के गले में पड़ा, तो कौन बड़ा? जोर से बोलो, कौन बड़ा? अरे भाई, शंकर भी काहे का बड़ा, वो तो कैलाश पर्वत पे खड़ा, तो कौन बड़ा? जोर से बोलो, सब लोग बोलो, कौन बड़ा? कैलाश पर्वत. अरे भाई, कैलाश भी काहे का बड़ा, वो तो रावण ने एक हाथ से उखाड़ा, तो कौन बड़ा? रावण बड़ा. अरे भाई, रावण भी काहे का बड़ा, वो तो वाली के बगल में 9 दिन तक दड़ा, तो कौन बड़ा? ये रावण वाली के बगल में 9 दिन तक क्यों दड़ा, आपको पता है? फार मोठी कथा आहे, शॉर्टकट मध्ये सांगते. एकदा काय झालं, वाली 7 समुद्राचं स्नान करण्यासाठी निघाला. तेवढ्यात रावण आला. ए वाली, मेरे साथ युद्ध कर, ए वाली, मेरे साथ युद्ध कर. तर वालीने विचार केला, एवढ्या शुभ कार्यासाठी मी निघालो आणि मध्येच हा 10 तोंडाचा किडा येऊन वळवळ 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 करायला लागला. त्या वालीनं धरला असा रावण बगलात दाबला आणि वाली 7 समुद्राचं स्नान करण्यासाठी निघाला. 7 समुद्राचं स्नान करण्यासाठी वालीला 9 दिवस लागले. किती दिवस लागले? 9. तुम्ही मोठ्याने बोला जा, मला ऐकायला थोडं कमी आहे. किती दिवस लागले? 9 दिवस. 9 दिवसाने माघारी आल्यानंतर वाली आरशासमोर उभा राहिला, हात वर करून म्हणाला, बस झालं एकदाचं स्नान. झालं एकदाचं स्नान म्हणण्यासाठी त्यानं हात वर केले, तेव्हा कुठं रावण टपकन खाली पडला. म्हणजे रावण वाली के बगल में 9 दिन तक दड़ा, तो कौन बड़ा? वाली बड़ा. कौन बड़ा? अरे भाई, वाली भी काहे का बड़ा, वो तो राम ने एक बाण से उड़ा, तो कौन बड़ा? अरे भाई, राम भी काहे का बड़ा, वो तो हनुमान जी के हृदय में लखन भैया सहित सीता मैया सहित खड़ा, तो कौन बड़ा? जोर से बोलो, कौन बड़ा? अरे भाई, हनुमान भी काहे का बड़ा, वो तो मां अंजनी के गोद में 9 महीने 9 दिन तक दड़ा, तो कौन बड़ी? सबसे बड़ी वाह. है माँ हे पगली, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ रे पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ.
वा वा. या जगात सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर ती आई आहे. सबसे बड़ी है माँ जग में, सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है. देती है दुआ जग में, सबसे बड़ी है माँ. या जगात सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर ती आई आहे. मग ती आई माणसाची असो, प्राण्याची असो किंवा पक्षाची असो, आईच सर्वश्रेष्ठ आहे. एकदा काय झालं, आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो. आपल्यापैकी कोणी त्र्यंबकेश्वरला गेलं असेल तर आपल्याला माहिती असेल तिथं माकडं भरपूर आहे. तिथं एक माकडिणीचं पिल्लू, छोटंसं पिल्लू, त्या माकडिणीपासून दोन तीन फूट लांब जायचं, उड्या मारीत टुनटुन 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 उड्या मारीत परत त्याच्या आईजवळ यायचं. फार सुंदर होतं. 2-3 दिवसाचंच असेल. त्याचे ते इवले इवलेचे छोटे छोटे गरगर फिरणारे डोळे, छोटे 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 हातपाय, वळवळ वळवळ करणारी ती शेपटी, फार गोंडस दिसायचं. आम्ही एकटोक लावून त्या पिल्लाकडे पाहू लागलो आणि त्या माकडिणीच्या हे लक्षात आलं. त्या माकडिणीने ते पिल्लू हाताशी घेतलं, आपल्या छातीशी कवटाळलं, शेजारी पडलेली मुठभर माती उचलली, त्या पिल्लावरून 3 वेळेस ओवळली, ती माती खाली टाकली आणि ती माकडी त्या मातीवरती थुंकली. कशावर थुकली आजीबाई, कशावर थुकली? मातीवर नाही, खऱ्या अर्थानं ती आमच्यावरच थुकली. आता ती माकडीन त्या पिल्लाला एवढा जीव लावते का? कारण त्या माकडिणीला माहिती आहे मी म्हातारी झाल्याच्या नंतर, हे पिल्लू मोठं झाल्याच्या नंतर ते मला दवाखान्यात घेऊन जाणार आहे. माझ्या दवाखान्याचा खर्च हे पिल्लूच करणार आहे, बरोबर ना? ती गाय सुद्धा वासराला एवढा जीव लावते का? कारण तिला माहिती आहे आजारी पडल्याच्या नंतर हे वासरूच मला ऍडमिट करणार आहे, बरोबर ना? त्या माकडिणीलाही माहिती आहे असं काही होणार नाही, त्या गाईला सुद्धा माहिती आहे असं काहीही होणार नाही, तरीही त्या बाळांकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता लाभाविनं प्रेम करत असते. आणि आपल्या लेकरावरती लाभाविनं प्रेम करत असणारी ती व्यक्ती म्हणजेच आई आहे. आणि हेच तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात. ऐसी
ऐसी कळावा त्याची जाती हा ऐसी कळावा त्याची जाती ऐसी ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. ती आई आपल्या लेकरावरती लाभाविन प्रेम करत असते. आज जगामध्ये जर पाहिलं तर प्रत्येकाचं प्रेम हे स्वार्थी प्रेम आहे. अहो, प्रेम स्वार्थी असेल यात नवल नाही, भांडणं सुद्धा स्वार्थासाठी आहे. काही जण सत्तेसाठी भांडतात, काही जण खुर्चीसाठी भांडतात, काही नावलौकिकासाठी भांडतात, काही जमिनीसाठी भांडतात. कोण कशासाठी भांडतो, कोण कशासाठी भांडतो. फक्त एक नवरा बायकोच अशी आहे जे विनाकारणच भांडतात, काहीच कारण नसतं. नाही, तुम्ही त्यांच्याकडे नका पाहू. आमचं होत नाही, टाइमच भेटत नाही भांडायला. एक नवरा बायको होते. नवरा म्हणाला आज मी म्हैसच विकत आणतो. गेला बाजारात, पण पैसे कमी पडले, कोणी उधारही दिले नाही, आला तसाच माघारी. घरी येऊन पाहिलं तर बायको डबे घाशीत होती, नवीन डबे. यांना विचारलं, का ग हे डबे कुठून आणले? तिनं सांगितले बाजारातून आणले. कशासाठी? हा जो डबा आहे ना तो आपल्याला दूध घालून ठेवण्यासाठी. हा जो छोटा डबा आहे ना तो आपल्या बाळाला दूध पिण्यासाठी. आणि हा जो मधला डबा आहे ना, माझी गावात एक बहीण आहे की नाही, तिला दूध देण्यासाठी. हा म्हणाला, तिला कशाला दूध द्यायचं? तिला दूध द्यायचं नाही म्हणजे नाहीच. ही म्हणाली, अहो धाकटी बहीण आहे, शिवाय तिची गरिबी आहे, ते मला काही सांगायचं नाही, तिला दूध द्यायचं नाही म्हणजे नाहीच. तिलाही राग आला. ही म्हणाली, मी देणार, नाही द्यायचं, देणार, नाही द्यायचं, देणार, नाही द्यायचं. त्यांचं असं भांडण झुपलं, त्यानं हिला बेदम मारलं. ती मार खाता खाता म्हणाली, मी गुपचूप का होईना देणारच. मग तर त्याने लाथानेच तुडवली. त्यांचा सगळा गोंधळ पाहत असलेली शेजारची काकू पळत आली तशी खणखण याच्या मुस्काडात दिली. हा म्हणाला, काकू मला का मारलं? काकू म्हणाल्या, अरे गाढवा, तुझ्या म्हशीनं आमचा सगळा घास खाल्ला. अहो काकू, म्हैसच नाही तर तुमचा घास कशाला खाईल? अरे मग म्हैसच नाही तर तिला कशाला मारितो? म्हैस आहे का?
पण नसणाऱ्या म्हशीवरून सुद्धा यांचे भांडण. विठाला विठाला. माणसांची भांडणं सुद्धा स्वार्थासाठी असतात. पण या जगामध्ये एक आईच अशी आहे जी कोणत्याही प्रकारची इच्छा न ठेवता, अपेक्षा न ठेवता लाभाविण प्रेम करत असते. म्हणून आईच सर्वश्रेष्ठ आहे, कारण ती आईच आपल्या लेकरांना घडवत असते. छत्रपती शिवाजी महाराज घडले, छत्रपतींनी स्वराज्य घडवले, पण छत्रपतींना मा जिजाऊ आईसाहेबांनी घडवले. छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले लक्ष देऊ नये का? या महाराष्ट्रात लढाया चालूच होत्या. सुलतानी सत्तेसाठी मरत होते या भूमीचे भूमिपुत्र, या भूमीचे भूमिपुत्र मरत होते आणि राज्य मात्र सुलतान चालवत होते. याची कीव मा जिजाऊ आईसाहेबांना येत होती. मा जिजाऊ आईसाहेबांचा आत्मा तडफडत होता. मा जिजाऊ आईसाहेबांना वाटत होतं की अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाला एक राजा पाहिजे, पण तो राजा असा बाकीच्या राजांसारखा गलिच्छ नकोय, तो राजा असा बाकीच्या राजांसारखा अत्याचारी नकोय, तर तो राजा हा नीतीनं वागणारा पाहिजे, तो राजा हा धर्मानं वागणारा पाहिजे, तो राजा हा बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा पाहिजे. काळ उजडला. मा जिजाऊ आईसाहेबांच्या चेहऱ्यावरती तेज झळकू लागले. मा जिजाऊ आईसाहेब गरोदर झाल्या, पण शहाजी राजांना चिंता वाटू लागली. जिजाऊ आईसाहेबांसाठी सुरक्षित घरटं हवंय. शहाजी राजांच्या डोळ्यासमोर एक किल्ला आला. नाणे घाटाच्या ओठामध्ये, भीमाशंकराच्या जटामध्ये असा दुसरा गडच नव्हता. त्याचं नाव आहे किल्ले शिवनेरी. मा जिजाऊ आईसाहेब अशा अवस्थेमध्ये किल्ले शिवनेरीच्या दिशेने घोड्यावरून प्रवास करत निघाल्या. अशा अवस्थेत घोड्यावरून प्रवास करत होत्या आणि पोटातील बाळाला सांगत होत्या, बाळ, अरे तुला स्वराज्य निर्माण करण्यासाठी याच कडाकपऱ्यांमधून घोड्यावरती घोडस्वारी करायची आहे, म्हणून हे शिक्षण मी तुला आजपासूनच देते. याला म्हणायचं माता. धन्य धन्य थोर आई शिवरायाची रिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची रिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा 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 दिसाईला, मुजरा मानाचा 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 दिसाईला, मुजरा मानाचा मानाचा दिसाईला, मानाचा मानाचा दिसाईला. होती मुघलांची सत्ता त्या वेळी, दीन दुबळ्यांना ढवता हो वाली, दीन दुबळ्यांना ढवता हो वाली, दीन दुबळ्यांना ढवता. आया बहिणींना संकट काळी, नव्हता कैवारी कोणी त्या वेळी, नव्हता कैवारी अशी महानती ऐकून इतिहास गाई, अशी महानती ऐकून इतिहास गाई, राजा जाण्याचा जगाला दिला. छत्रपती शिवाजी महाराज की, मा जिजाऊ आईसाहेब की. मुजरा मानाचा छत्रपती शिवाजी महाराज घडले, पण छत्रपती
शिवाजी महाराजांना मा जिजाऊ आईसाहेबांनी घडवले. म्हणून या जगामध्ये आईच सर्वश्रेष्ठ आहे. कारण आईच आपल्या लेकरांना घडवत असते. त्या आईचंही आपल्या लेकरांवरती फार प्रेम असतं. किती प्रेम असतं. एक 15 वर्षाची मुलगी काहीतरी चाहूल लागली म्हणून झोपेतून खटकन जागी झाली. समोर पाहते तर काळाकुट्ट माणूस, धिप्पाडच्या धिप्पाड माणूस. मुलीने विचारलं, आपण कोण आहात? मी यमदूत आहे. यमदूताचं नाव ऐकून मुलगी थोडीशी घाबरली. आपण का आलात? तुझ्या आईला नेण्यासाठी आलोय. आणि हे शब्द ऐकताच मुलीच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू सुरू झाले. यमदूताचे पाय पकडले. नका ना नेऊ माझ्या आईला, नका ना नेऊ माझ्या आईला. माझ्या आई ऐवजी तुम्ही मला घेऊन चला. माझ्या आईला जगू द्या, तुम्ही मला घेऊन चला. आपण आदला बदली करू. यमदूत म्हणाला, ही आदला बदली अगोदरच झालेली आहे. खरं तर मी तुलाच नेण्यासाठी आलो होतो, पण माझी चाहूल तुझ्या आईला लागली. तुझी आई झोपेतून जागी झाली आणि तुझ्या आईनं मला सांगितलं, माझ्या मुलीला जगू द्या, मला घेऊन चला. माझ्या मुलीला जगू द्या, मला घेऊन चला. माझ्या मुलीला जगू द्या, मला घेऊन चला. हे म्हणणारी फक्त आईच असते. फक्त आईच असते. फक्त आणि फक्त आईच असते. ती आई त्या लेकराला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळते, लहानसं मोठं करते, मृत्यूच्या दाढेत जाऊन त्या मुलीला जन्म देते. आणि आज पुन्हा एकदा मृत्यूच्या दाढेत जाऊन त्या यमराजाकडून मुलीसाठी जीवनदान मागून घेते. सॅल्यूट आहे त्या आईला, वंदन आहे त्या आईला, मुजरा आहे त्या आईला. आई आहे ना ती मायेचा सागर आहे. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना तळपत्या उन्हात अन रख रखत्या रानात राहीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना उडविल काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने वा नभीची चांदणी तू ग चंदराची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल. आई देवाकडे मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाचा. आई माझी मायेचा दिला तिने जीवनाचा. आई माझी मायेचा दिला तिने आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती
असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर ती आई आहे. एवढं त्या आई वडिलांचं मुलामुलींवरती प्रेम असतं आणि तेच मुला मुली आपल्या आई वडिलांना सोडून पळून जाऊन लग्न करतात, तरी सुद्धा ती आई त्या मुलीला स्वीकारते का? आई आहे ना ती. जगातील मुला मुलींना हात जोडून विनंती असेल, आई बापाचं वर्षश्राद्ध नाही केलं तरी चालेल, त्यांना तांब्याभर पाणी चतकोर भाकर नाही दिली तरी चालेल, त्यांना जिवंतपणी कपडे लत्ते नाही आणून दिले तरी चालेल, त्यांचे गोळ्या औषधे नाही आणून दिले तरी चालेल, पण पळून जाऊन लग्न करून त्यांची मान खाली घालू नका, त्यांची मान खाली घालू नका. आई बाप आहेत होते, ज्यांना आई नाही त्यांना विचारा आईची किंमत. 1 साल की कीमत उससे पूछो जो परीक्षा में फेल हुआ है. 1 महीने की कीमत उसे पूछो जिसकी 1 महीने की मजदूरी ना मिली हो. 1 हफ्ते की कीमत उसे पूछो जो 1 हफ्ता अस्पताल में रहा हो. 1 दिन की कीमत उसे पूछो जो पूरा दिन भूखा रहा हो. 1 घंटे की कीमत उसे पूछो जो किसी का इंतजार कर रहा हो. 1 मिनट की कीमत उसे पूछो जिसकी अभी अभी 1 मिनट पहले ट्रेन छूट गई हो. 1 सेकंड की कीमत उसे पूछो, 1 सेकंड की कीमत उसे पूछो जो एक्सीडेंट से बाल बाल बच गया हो. और माँ की कीमत उसे पूछो जिसको बिना माँ की पूरी जिंदगी गुजारनी पड़ी. इराक देशामध्ये अनाथ आश्रमामध्ये, अनाथ आश्रम, छोटे छोटे मुलं मुली खेळत होते. एका छोट्याशा 4 वर्षाच्या मुलीने खडूने फरशीवरती एक चित्र काढले. भल्ले मोठे चित्र काढले. एका झोपलेल्या स्त्रीची चित्र काढले आणि ती छोटीशी 4 वर्षाची मुलगी त्या चित्राला खेटून झोपली आणि बाकीच्या मुलांना सांगू लागली, हे बघा, मी आता माझ्या आईच्या कुशीत झोपलेली आहे. मला आता थंडी सुद्धा वाजत नाही, कारण माझ्या आईच्या कुशीत झोपले ना मी. माझी आई माझ्या कुरुळ्या कुरुळ्या केसांमधून हात फिरवत आहे. माझी आई मला आता कुरवाळत आहे. ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत. त्यांना आई मिळाली नाही, पण त्यांना आई कळाली. तसे या परिवाराला सुद्धा आई कळाली, म्हणून आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला. या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आई वडीलच आपले भगवंत आहे हे माणसाला कळालं पाहिजे. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. पंचम. तुझे भगवंत जन्म देणारा आई बापा मानसा जाणून तू घी. कर माय पित्याची सेवा दुःखवू नको रे कधी मानस तुझ्या आई बापाला. दुःखवू नको रे कधी मानसा तुझ्या आई बापाला.
हीच माती रे दुखते साहिले वेड्या. दुखावू नको रे आई वडीलच आपले भगवंत आहे हे या परिवाराला कळालेले आहे. माणसं मंदिरात देव शोधायला जातात. मंदिरात देव शोधायला जाऊ नका. मंदिरात देव शोधायला जाऊ, मोठ्याने बोला सर्वांनी, मंदिरात देव शोधायला जाऊ, मंदिरात देव शोधायला जाऊ या मताची मी नाही. पण खरा देव आपल्या आई वडिलांमध्येच असतो. तुका म्हणे माय बापे अवघे देवाचे सर्वे, अवघे देवाचे सर्वे, अवघे देवाचे अवघी देवाचीच रूपे. आई वडील म्हणजेच आपले भगवंत आहे. काही काही सुनांची तर पायच धरावी वाटतात. आजीबाई सुनांची मला ओलेच खुदकन हसू आलं. शहरामध्ये एक कुटुंब होते. आई वडील, छोटा मुलगा, म्हातारी. म्हातारी म्हणजे सासू. म्हातारं 30 वर्षांपूर्वीच गेलं होतं. कुठं? वर म्हणजे मांडपावर नाही, हा स्वर्गात. म्हातारीनं एकटीनं मुलाला लहानचं मोठं केलं, त्याचं शिक्षण पूर्ण केलं, त्याला नोकरीला लावलं, त्याच्या आवडतीची मुलगी शोधून लग्नही लावून दिलं. घरात सून आली, नातू झाला. आता घरात सून आल्यानंतर थोडी थोडी कुरबूर होते की नाही? होते की नाही? आजीबाई तुमच्या घरात होते की नाही? लाजल्या बाई आजी. होते, सगळ्यांच्याच घरात थोडी थोडी कुरबूर होतच असते. भांड्याला भांड लागतच. तशी यांच्याही घरामध्ये कुरबुर व्हायची. दोघी सासू सुनांची भांडणं व्हायची. एक दिवस दोघं नवरा बायको बेडरूम मध्ये बसून बोलत होते. सासू बाहेरून ऐकत होती. यांना माहित नव्हतं म्हातारी ऐकत आहे. म्हातारी गुपचूप ऐकत होती. हा मुलगा त्याच्या पत्नीला सांगू लागला, हे बघ, आपल्या जॉबमुळं आईकडे लक्ष देता येत नाही आणि तिचं आता म्हातारपण सुद्धा आलं. तिचं म्हातारपण सुद्धा आता पेलवत नाही. म्हातारी बाहेरून ऐकत होती. एक एक शब्द म्हातारीच्या काळजाला भिडत होता. म्हातारी विचार करत होती, हाच का तो माझा मुलगा? हाच का तो माझा मुलगा ज्याला मी 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळून लहानचं मोठं केलं? तर हाताच्या फोडाप्रमाणे ज्याला मी सांभाळलं, तो आज माझ्या आजाराला कंटाळलाय. एक एक शब्द म्हातारीच्या काळजाला धाड 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 आपटत होता. पण म्हातारी जड अंतकरणानं फक्त गप्प उभी राहून ऐकत होती. मुलगा त्याच्या पत्नीला सांगू लागला, तुमच्या दोघींची सारखी भांडणंही होत असतात. मलाही फार त्रास होतो. यावरती मी एक उपाय शोधलाय. आईला आपण वृद्धाश्रमात टाकू. आणि हे शब्द ऐकताच म्हातारीच्या काळजात खंजीर खुपसावा असा शब्दांचा मारा म्हातारीला बसला. म्हातारी धाडकन जमिनीवरती कोसळली.
डोंगरावरती डोंगर कोसळल्यासारखी म्हातारी खाली बसली. आपला हुंदका आवरत आवरत म्हातारी कान एकवटून फक्त गप्पा ऐकू लागली. मुलगा त्याच्या पत्नीला सांगू लागला, म्हातारी म्हणत असेल पैशा पाण्याची व्यवस्था, तर तिची पैशा पाण्याची व्यवस्थाही तिकडं आपण करून देऊ. म्हातारी म्हणत असेल मला नातवाची आठवण येते, तर तीही तिची इच्छा आपण कधी मधी पूर्ण करत जाऊ. आपण त्याला भेटायला घेऊन जात जाऊ. पण आईला आपण वृद्धाश्रमात पाठवू, यावर तुझं काय मत आहे? म्हातारीला माहिती होतं, आता सून बोलली की मी नक्की वृद्धाश्रमात जाणार. पण सुननं जे उत्तर दिलं, ते उत्तर ऐकून सासूच्या डोळ्यातून पाणी आलं. काय उत्तर दिलं तिनं मोठ्या आवाजात सांगितलं, आई वृद्धाश्रमात जाणार नाही म्हणजे नाहीच. अगं मग तिला गावाकडं कोण सांभाळणार? तिला दवाखान्यात कोण घेऊन जाणार? तिला भाकरी थापून कोण खाऊ घालणार? नाही, आई गावाकडंही जाणार नाही. आई गावाकडंही जाणार नाही. आई वृद्धाश्रमातही जाणार नाही. आई इथेच राहणार, आपल्या सोबतच राहणार आणि आई माझ्याच हातच्या भाकरी खाणार. पाहिजे तर मी नाही जॉब करणार, घरीच मुलांचे ट्युशन घेईल. यामुळे त्या मुलांकडेही लक्ष देता येईल, आईकडेही लक्ष देता येईल. जशी तुमची आई आहे तशी माझीही ती आईच आहे ना. पैसा कमवण्यासाठी संपूर्ण आयुष्य बाकी आहे हो, पण त्या आईची माया कितीही कमवली तरी ती अपुरीच आहे. आठवा ते दिवस ज्या वेळेस तुमचा बाप वारला, तुमच्या आईनं एकटीनं तुम्हाला लहानचं मोठं केलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला सांभाळलं, स्वतःच्या रक्ताचं दूध करून तुम्हाला पाजलं, आणि तुम्ही म्हणताय त्या आईला वृद्धाश्रम. अहो कधी बाहेर गावी जायचं ठरलं तर दिवसभर सुद्धा तुम्हाला शेजारच्या काकूंकडे सुद्धा ठेवलं नाही का? कारण ती शेजारीन दिवसभर व्यवस्थित लक्ष देणार नाही, आणि तुम्ही म्हणताय तिला वृद्धाश्रम. शक्यच नाही. अगं हे तू बोलतेस हो, मीच बोलते. मग असाच जर असेल तर तू का भांडते तिच्याशी? का भांडते म्हणजे माझी सासू आहे, मी माझ्या सासू बरोबर नको भांडू तर काय लोकांच्या सासू बरोबर भांडू? माझा त्यांच्यावर अधिकार आहे, त्यांचाही माझ्यावर अधिकार आहे. आम्ही दोघी हक्काने अधिकाराने एकमेकी बरोबर भांडणार. पण याचा अर्थ तुम्ही जर वृद्धाश्रम घेतला तर मी घटस्फोट घेईन, पण वृद्धाश्रम नाही. सुनेनं रागा रागा दरवाजा उघडला. दारातच सासू बसलेली होती. सासू उठून उभी राहिली. सासूने सुनेला पाहिलं, सुनेने सासूला पाहिलं, सासूने सुनेला पाहिलं, आणि सासूने सुनेला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, बेटी तुला ओळखलंच नाही ग बेटी, तुला ओळखलंच नाही, मला माफ कर. सासूचे आसू सुनेच्या पाठीवरती पडत होते, सुनेचे आसू सासूच्या पाठीवरती पडत होते. दोघी ढसढसा रडू लागल्या. सासूनं सुनेचा हात धरला, हात धरून देवापुढं नेलं. देवा, मुलगी नव्हती ना मला, खूप भांडले रे मी तुझ्यासाठी, पण देवा ही भाग्य लक्ष्मी दिल्यामुळे तुझे आभार तरी कसे मानू? सार्थक केलंस देवा, माझं आयुष्य सार्थक केलंस. असे विचार जर प्रत्येक सुनाचे आणि प्रत्येक सासूचे जर झाले तर आजच भारत महासत्ताक झाल्याशिवाय राहणार नाही. परमार्थ 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 म्हणजे फार काही मोठी गोष्ट नाही हो. जिवंतपणी त्यांना पाणी द्यायचं नाही, मग मेल्यानंतर अमृत जरी पाजलं तर त्याचा काय फायदा आहे? कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने
अमृत पिला ऐसे प्यारा पिया रे गोपाल पिलाया नहीं अमृत पिला ऐसे प्यारा मैं मंदिर गया पूजा आरती की पूजा करते हुए ख्याल आ गया मैं मंदिर गया पूजा आरती की पूजा करते हुए ख्याल आ गया कभी माँ बाप की सेवा की ही नहीं फिर पूजा करने से भी क्या फायदा कभी प्यासे गोपाल पिलाया नहीं अमृत पिला ऐसे प्यासे गोपाल वाह पिलाया नहीं अमृत पिला ऐसे क्या फायदा माता पिता की चरणों में चारों धाम है आजा आजा मुक्ति का यही धाम है पिता माता की सेवा की ही नहीं फिर तीर्थों में जाने से क्या ज्याने आई वडिलांमध्ये देव पाहिला त्याचा मृत्यू आपोआप सुधारला म्हणून समजा तो आपोआप या मायाजाळाच्या पार होऊन जातो कारण त्या आई वडिलांचं आपल्या मुला मुलींवरती फार प्रेम असतं ती आई आपल्या लेकराला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळून भार वाहून नेत असते पोटी भारी माझे पोटी भार माझे हो, पोटी भार माझे पोटी भार माझे पोटी भार माझे पोटी
ती आई आपली 9 महिने 9 दिवस पोटामध्ये भार वाहून नेत असते. ज्याप्रमाणे ती आई आपला भार वाहून नेत असते त्याचप्रमाणे ही धरती माता सुद्धा आपला भार वाहून नेत असते. म्हणून तर हिला धरती माता म्हटलेलं आहे. पाकिस्तान माता म्हणतात का, चीन माता म्हणतात का, पण भारताला माता म्हणतात. ज्याप्रमाणे भारत माता आपला भार वाहून नेत असते, आई आपला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये भार वाहून नेत असते, त्याचप्रमाणे संत सुद्धा आपला भार वाहून नेतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, माझे जे ओझे आहे ते मी संतांवरती लादून देतो. तुका म्हणे माझे, 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 तुका लाभाविन प्रीते हरि लाभाविन प्रीति करी लाभाविन प्रीति करी लाभाविन प्रीति करी लाभाविन प्रीति करी लाभाविन
हरिला भावीन हरिला भावीन प्रीती हरिला भावीन हरिला भावीन प्रीती करीला भावीना 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 प्रीती करीला विना प्रीती प्रीती नातरी बालक बडा बोली का वाकुडा वे चुका बावली तेजोज करुणी माऊली जे जेवी झालेली सेवा प्रभूच्या चरणी अर्पण करते, साधू संतांच्या चरणी अर्पण करते. माझी गुरुवारी हरिभक्तपरायण बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाक यांच्या चरणी अर्पण करते. कैलासवाशी लीलाबाई शिवाजी पाटील पोकळे या मावशींच्या चरणी झालेली सेवा श्रद्धांजलीच्या रूपाने अर्पण करते. त्यांच्या पाठीमागे त्यांचा सर्व परिवार आहे. शिवाजी बाळाजी पाटील पोकळे पती, 2 मुली आहे, सोनाली मनोहर बोराळे, भाग्यश्री शिवाजी पाटील पोकळे, त्याचप्रमाणे पुतणी आहे, दिलीप विठ्ठल पाटील पोकळे, दत्तात्रय भागवत पाटील पोकळे, किरण पांडुरंग पाटील पोकळे, मंगल दगडू आठशेरे, मंगल रोहिदास पाटील वैद्य, आशाताई विक्रम यादव, धनंजय मनोहर पाटील बोराळे नातू, असा हा संपूर्ण पोकळे परिवार आहे. या परिवाराने खूप सुंदर नियोजन केले. परिवाराचेही मनापासून आभार मानते, ऋण व्यक्त करते. ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले असे असणारे आपले आदर्श सरपंच आमचे सचिन भाऊ, त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले. भाऊंचे मनापासून आभार मानते, ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमचे सर्वच कलाकार मंडळी, आमचे सर्व टाळकरी मंडळ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. खूप सुंदर प्रकारे साथ संगत केली.
द्या द्या तिथे बसले बसल्याच देऊन टाका बसल्या बसल्या देऊन टाका. एकदा देवाला द्याच. त्याचप्रमाणे आमचे माईक सिस्टीमवाले, माईक सिस्टीम सुद्धा खूप सुंदर आहे. आमच्या रवी भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. शूटिंगवाले दादा, त्याचप्रमाणे आमचे विनेकरी बाबा, महिला टाळकरी मंडळी, आमचे सर्व ग्रामस्थ मंडळी, पाहुणे मंडळी, सर्वांचे मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बघा दोन